श्रोते हो, आज वैकुंठ चतुर्दशी. चला तर मग आज आपण बघूया आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे. भगवान आशुतोष महादेवांनी आज श्री विष्णुदेवांना सुदर्शन चक्र प्रदान केले होते. भगवान शिवशंकर देवादिदेव महादेव हे सर्व विश्वाचे आराध्य दैवत. देव, दानव, यक्ष, किन्नर, गंधर्व, मानव सारे प्राणी मात्र सर्वच देवादिदेव महादेव यांना पूजतात. तसेच श्री विष्णूही भगवान शंकरांना नेहमी पूजतात. तर श्री विष्णूंच्या हाती हे सुदर्शन चक्र कसे आले याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली आहे. एकदा कार्तिक शुक्ल चतुर्दशी दिवशी भगवान देवादिदेव महादेव शिवाची पूजा करण्यासाठी विष्णू कैलासाला आले होते. त्यांनी भगवान शिवाला 1000 सुवर्ण कमले अर्पण करून त्यांची पूजा करण्याचा संकल्प केला. आपल्या आराध्याला त्यांनी नमस्कार केला, शिवस्तुती केली. शिवाभिषेक करून जेव्हा विष्णूंनी भगवान शिवशंकरांच्या पूजेला आरंभ केला तेव्हा त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी महादेव शिवांनी 1000 कमलपुष्पांपैकी एक पुष्प कमी केले. पूजनविधी पूर्णत्वाला जात असता विष्णूंना एक कमलपुष्प कमी पडत असल्याचे लक्षात आले. पण त्यांना त्यांचा संकल्प पूर्ण करायचा असल्याने राहिलेल्या एका कमळाऐवजी कमलनयन कमलरूपी डोळा असा अर्पण करण्यास ते तयार झाले. पूजेमध्ये राहिलेली अपूर्णता पूर्ण करण्यासाठी श्री विष्णूंची भक्ती पाहून भगवान परमेश्वर महादेव प्रकट झाले. भगवान शिवांना साक्षात समोर बघून अर्थात श्री विष्णूंना आनंद झाला आणि ते कल्याणकारी शिवाची स्तुती करू लागले. हे भगवत शिवशंकरा, त्रिजगपतीचा स्वामी, विश्वनाथा, कैलासपती, पशुपती, विश्वंभरा, हे देवादिदेवा, कल्याणकारी महादेवा, नमस्कार स्वीकार करावा. विष्णुदेव भगवान महादेवांपुढे नतमस्तक झाले. यावर प्रसन्न होत भगवान महादेव म्हणाले, आपल्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे, हवा तो वर मागून घ्या. श्री विष्णूने भगवान शंकरांच्याकडे असलेले अमोघ असे सुदर्शन चक्र मिळावे अशी मागणी महादेवांच्या पुढे केली. महादेव प्रसन्न वदने म्हणाले, ठीक आहे, या अस्त्राचा वापर संत सत्य सज्जनांच्या रक्षणासाठी, सत्यार्थ आणि सर्व प्राणी मात्रांच्या जीवन उन्नतीसाठीच करायला हवा. श्री विष्णूंनी मनोमन होकार दिल्यानंतर भगवान शिवांनी सुदर्शन चक्र श्री विष्णूंना प्रदान केले. जगातील दुष्ट शक्तींचा नाश करण्याची ताकद व माझा आशीर्वाद या चक्रामध्ये असेल असे उमापती म्हणाले. आणि तेव्हापासून भगवान विष्णूंच्या एका हाताच्या तर्जनीमध्ये सुदर्शन चक्र धारण केले गेले अशी कथा प्रचलित आहे. श्री विष्णूंनी ही शिवाची पूजा केलेला दिवस अतिशय पुण्यदायी ठरेल असा आशीर्वाद प्रत्यक्ष कैलासपती भगवान महादेवांनी दिला आहे. तसेच ते म्हणाले की या दिवशी जो कोणी अतिशय भक्तिभावाने मनपूर्वक शिवाचे पूजन करेल त्याला मोक्ष प्राप्ती होईल आणि माझा आशीर्वादही मिळेल. ओम नमः शिवाय.